एकदा एका कंपनीमध्ये मशीन बिघडली. कंपनीच्या ओनरने खूप खर्च केला. मोठमोठे इंजिनियर्स आणले, भारतातले, फॉरेनचे, पण कुणीही त्या मशीनमधला फॉल्ट पकडू शकला नाही. एकदा त्याच कंपनीचा मॅनेजर एका छोट्याशा दुकानामध्ये काम करणाऱ्या मेकॅनिकला घेऊन आला. त्या मेकॅनिककडे कुठलीही डिग्री नव्हती, ना तो सुटाबुटात होता, साधा सिंपल सामान्य माणूस होता. त्या आलेल्या मेकॅनिकने मशीनचे निरीक्षण केले आणि फक्त एकाच ठिकाणी हातोडीचा फटका मारला. त्याच्या एका हातोडीच्या फटक्याने मशीन धडाधड चालायला लागली आणि व्यवस्थित चालू राहिली. जेव्हा पेमेंट द्यायची वेळ आली तेव्हा पेमेंट मात्र त्याने लाखोमध्ये मागितला. त्याची फीज ऐकून सर्व थक्क झाले. त्यावर तो मेकॅनिक बोलला, माझी इतकी फी फक्त हातोडा मारायची नाही, माझी इतकी फी आहे माझ्या अनुभवाची, हातोडा कधी आणि कुठे मारायचा याची. आता तुम्हाला हे सगळं सांगायचं कारण काय? कारण इतकंच की तुम्ही सुद्धा थेअरी नॉलेज सोबतच प्रॅक्टिकल नॉलेजवरती सुद्धा भर